याच्यामध्ये छोटे छोटे, हे बॅरल वेट्स आपण हे बॅरलच्या साईडला लावू शकतो इफ नीडेड. जर आपल्याला वाटलं की तुमच्या बॅरलचं वेट आपल्याला वाढवायचं आहे पुढे जाऊन, तर आपण ते ॲड करू शकतो त्याच्यामध्ये. कंपनी 4 बॅरल वेट्स प्रोव्हाइड करते. एकाचं 25 ग्राम वेट असतं, 25 to 30 ग्राम्स, मॅक्सिमम 50 ग्राम्सपर्यंत असतं. त्याचं कस्टमाइज करून आपण वाढू पण शकतो. हे छोटे छोटे अलिंकीज ट्रिगर वेटसाठी, किंवा जर ओपन करायचं, ग्रिप ओपन केल्यावर जे छोटे छोटे पार्ट्स असतात, मेकॅनिझम्स असतात, ते जर आपण करायचं झालं तर त्याच्यासाठी हे सगळे अलिंकीज आहेत. आता हे ओरिनचं, जे रेग्युलेटरची ओरिन जाते समोरची छोटी काढत नाही, याच्यामध्येच आहे ग्रीन, हे ओरिजिनल ओरिनचं. आणि ही त्याची कॅप. स्वतः रेग्युलेटरमध्ये हे ॲडॅप्टर आहे, ॲडॅप्टरमध्ये ही जी ओरिन आहे ही जर खराब झाली तर आपण हे लावू शकतो. कंपनी हे ऑलरेडी 2 पाठवते आपल्याला, आणि ह्याच्या खाली एक मोठी असते, ही नाही पाठवत कंपनी, ही आपल्याला बाय करावं लागतं. जरी खराब झाली तर ती बाय यूज करून 6-7 महिन्याने खराब होतेच, कारण की रबर असतात ते आपण लावून लावून ते कट बसतात, त्याला कट बसून ते तुटते, नंतर नवीन चेंज करायची. हे पॅलेटिन कवर आहे, ज्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हल वगैरे करताय किंवा केसमध्ये कवर तुम्ही असं ॲड करू शकता, म्हणजे ओपन नाही होत, म्हणजे तुम्ही केसमध्ये ठेवायचं. असं डायरेक्ट पॅलेटिन ठेवला तर तो ओपन व्हायचे चान्सेस जास्त असतात. अख्ख्या केसमध्ये पॅलेटिन होतं नाही. हा लेंकीचा बॉक्स, याच्यामध्ये स्क्रूड्रायव्हर, क्लिक्स द्यायला तुम्ही हे वापरू शकता. आणि हा ग्रिपसाठी इलेक्ट्रॉनिक पिस्तल आहे आपलं. ऑन ऑफ बटन आहे. ओके, बटन प्रेस केलं, एकदाच प्रेस करायचं, ग्रीन लाईट येते की स्टार्ट झाली, तर कंटिन्युअसली तुम्ही ड्राय करू शकता. ते खूप सॉफ्ट ड्राय होतं, आणि त्याचा जो इंगेज टायमिंग आहे तो 3 सेकंडचा असतो. मोरनीला जसं आपण कंटिन्युअसली टक 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 करतो तसं स्टायरला नाही होत. स्टायरला 3 सेकंड्स लागतात. एक फर्स्ट ट्रिगर केला तुम्ही, फर्स्ट ट्रिगर चालवलं, 3 सेकंड्स वेट करायचं, मग सेकंड ट्रिगर ऑटो एंगेज होतो, मग तुम्ही टक करू शकता. जर तुम्हाला प्रॉपर ड्राय करायचं आहे तर मग तुम्ही कॉक करून पण प्रॉपर ड्राय करू शकता. त्याचा लाऊड आवाज येतो आणि फील पण तुम्हाला लाऊड येतो. जे नॉर्मल आहे इलेक्ट्रॉनिक्सचं ते असं नॉर्मल आवाज येतो ना, नॉर्मल ड्राय झालं. बंद करण्यासाठी अगेन प्रेस करून ठेवायचं, लॉंग प्रेस, मग रेड लाईट येते, मग हे बंद झालं. चालू करायला फक्त एकदा प्रेस केलं तरी लगेच स्टार्ट होतं. एका चार्जमध्ये त्याचे अराउंड 5000 शॉट्स, अप टू 5000 शॉट्स तुम्ही चालू शकता. म्हणजे एकदा चार्ज केले की महिनाभर बघायचं टेन्शन नाही. चार्जिंगसाठी वायर दिली, नॉर्मल तुम्ही फोनचा ॲडॅप्टर पण यूज करू शकता. वायर नॉर्मल डायरेक्टली तुम्ही ह्याला लावून ॲडॅप्टरला लावायचं आणि स्टार्ट करायचं. मॅक्सिमम एक तास जरी चार्जिंग केली, अर्धा एक तास तरी पुरेसे होईल. परत तुम्ही 1 महिना मग कंटिन्यू यूज करू शकता. जर लाईट ब्लिंक होत असेल चालू केल्यावरती, मग चार्जिंग कमी आहे, तुम्हाला चार्जिंग करावी लागते. ॲडॅप्टर कॅरी करायचा सोबतच, मॅचेस वगैरेला गेलो, अचानक चार्जिंग कमी झाली तर ॲडॅप्टर असतात तर तुम्ही लगेच लावू शकता. कारण की याची वायर ही अशी येते, सी टाईप नाही आहे. ही वायर आताच्या फोनला तर बंद झाली, त्याच्यामुळे ग्रिप चेंज करायला आपण जसं मॅन्युअली करत होतो, तर मॅन्युअली वायर्स वगैरे नव्हते, त्याची सारखी ग्रिप काढायची नाही, कारण की याला वायर्स येतात आणि त्या वायरची 1 mm ची साईज असते, 1 mm 2 mm. खूप पातळ वायर जे असतात ना कनेक्शनवाल्या, त्या वायर्स असतात. मी काढताना थोडा जरी झटका बसला, ते सोल्डरिंग केलेलं असतं, तर डायरेक्ट त्याचं सॉकेट निघतं. आणि जर ते तुटलं तर एकदाच ते वॉरंटीमध्ये क्लेम होतं. म्हणजे वॉरंटीमध्ये कंपनी फक्त क्लेम करून देते. तसं ते म्हणतात की जर तुम्ही ग्रिप काढली तर वॉरंटी क्लेम होणार नाही, बट तरी बाय जर चुकून झालं तर ते करून देते. सहजासहजी ग्रिप ओपन करायची नाही. हे 2 सिलेंडर्स, त्याचे नंबर असतात, सिलेंडर नंबर आणि वेपन नंबर पण असतो. ज्यावेळेस पण आपल्याला 1 वर्ष 2 वर्षामध्ये जे सर्व्हिसिंगची
15 इयर्स नंतर तुम्हाला ते चेंज करावं लागतं. कंपनी 15 इयर्स सांगते पण ते लाईफ लॉंग चालतात, 20-20 वर्षापर्यंत चालतात. स्टायर इव्हो 10E कॉम्पॅक्ट पण येतं. कॉम्पॅक्टचं शॉर्ट बॅरल असतं त्याला कॉम्पॅक्ट म्हणतात. आपलं 10E आहे फक्त जे लॉंग बॅरल आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये पण आहे, फ्रान्समध्ये पण आहे. तर तुम्ही लँग्वेजेस चेक करू शकता. मग तिथे साईडला मेन्शन केलेलं आहे हा इंग्लिशचा पार्ट आहे. याच्यामध्ये ट्रिगर वेट किंवा ग्रिप कशी काढायची या सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत. सेकंड पार्ट तुमचं 10 शॉटचं ग्रुपिंग आहे जे कंपनी करून देते. म्हणजे तुमची बॅरल परफेक्ट आहे का नाही हे आपण याच्यामध्ये क्लिअरली चेक करू शकतो. म्हणजे 10 शॉट्स आहेत. वेपन वायसरवरती सेट करतात, ते फिट करतात आणि 10 शॉट चालवतात. मग एकाच ठिकाणी हे लागतं. हे जर चांगले नाही लागले तर मग बॅरलमध्ये फॉल्ट असतो, कारण की एका ठिकाणी नाही लागतात. हे परफेक्ट लागतं. ॲडिशनल तुमच्या मोबाईलसाठी स्टिकर